नवरात्रीच्या उपासासाठी अगदी साधे सोपे असे 2 आपण उपासाचे पदार्थ बनवणार आहोत आणि तेही झटपट बनणारे रताळ्यापासून आणि शेंगदाण्यापासून। चला तर पाहूया। मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजताना गॅस मीडियमवरतीच ठेवा, म्हणजे शेंगदाणे आतून छान भाजतील। गॅस जर फास्ट ठेवला तर शेंगदाणे वरून काळे पडतात आणि आतून कच्चेच राहतात। मीडियम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हे थंड करून घेऊया आणि थोडेसे काजू आणि बदाम घेतलेत। काजू बदाम घ्यायचे नसतील तरी तुम्हाला ऑप्शनल आहेत। काजू बदाम छान भाजून घ्यायचे, त्या लगेचच भाजून होतात कारण कढई गरमच आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे खजूर घेतलेत आणि शेंगदाणे। आता त्याच्यानंतर मी अर्धी वाटी गूळ घेतला, 1 वाटी शेंगदाण्याला अर्धी वाटी गूळ। जर तुम्हाला खजूर पण टाकलेत आणि खूप जास्त गोड नको असेल तर तुम्ही गूळ स्किप करू शकता, खजूर वाढू शकता किंवा गूळ कमी करू शकता। हे पहा, रवाळ असं मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेतलंय। आता याचे छान लाडू वळून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये तुपाचा वापर केला नाही आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये तूप टाकू शकता। या मिश्रणामध्ये 2 ते 3 चमचे तूप नाही टाकलं तरीही हे महिनाभर, 1 महिना ते 2 महिने आरामात टिकतात। नवरात्रीच्या उपवासासाठी अगदी झटपट बनणारे पौष्टिक लाडू असेच बनवून ठेवा, म्हणजे आठवडाभर काहीही करायची गरज नाही आहे। हे पहा, मऊ असे लाडू तयार आहेत। आता मी रताळे स्वच्छ धुवून घेतलेत। तुम्ही हवं तर ह्याचे साल काढून घेऊ शकता किंवा आपण उकडल्यानंतरही साल काढून घेऊ शकतो, कारण उकडल्यानंतर साल काढायला वेळ लागत नाही। मी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतला, पटकन साल निघते। हे पहा, अगदी झटपट ह्याची साल निघाली आहे। आता कढईमध्ये 1-2 चमचे मी तूप टाकून घेतलं आहे। त्या तुपावरती तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकून घ्या आणि ह्याला छान फ्राय करून घ्या। 1-2 मिनिटांमध्ये लगेचच ड्रायफ्रूट्स तळल्या जातात। हे पहा, आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला ड्रायफ्रूट्स नसतील टाकायचे तर तुम्ही तेही स्किप करू शकता किंवा अजून काही ॲड करू शकता। आता याच तुपामध्ये आपल्याला रताळे छान परतून घ्यायचे, म्हणजे खमंगपणा येतो रताळ्याला। पूर्ण लालसर होईपर्यंत ह्याला परतून घ्या। याच्यामध्ये दोरे आहेत, जर तुम्ही किसणीने किसून घेतलं तर ह्याच्यातले दोरे आपोआप बाहेर येतात, किंवा खीर बनवतानाही जर तुम्ही हळूहळू चमचा फिरवलात तर आपोआप चमच्याला दोरे निघतात। जर तुम्हाला ह्याचा शिरा करायचा असेल तर या स्टेजला तुम्ही साखर टाका आणि अजून चमचाभर तूप टाका, रताळ्याचा छान शिरा तयार होतो। आता आपण ह्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतले, दूध कच्चंच आहे। आता ह्याला एकसारखं ढवळत ठेवा, म्हणजे खाली चिटकणार नाही आणि खीर आपली करपल्या जाणार नाही आहे। सतत ढवळत राहायचं आहे। याला असं चमच्याने दाबून दाबून रताळे छान स्मॅश केलेत तर पूर्ण घट्टसर अशी खीर तयार होते। हे पहा, चमच्याने हलवलं तर दोरे सहज बाहेर निघून जातात ह्याचे, किंवा गाळणीने गाळून घेऊ शकता। 5 ते 7 मिनिटांनंतर खीर घट्ट व्हायला सुरू होते। ही अगदी रबडीसारखी खीर होते। तुम्ही जर उपवासाला नसेल बनवायची तर असंही तुम्ही खीर बनवू शकता। जर तुम्हाला घट्ट बनवायची असेल खीर आणि दुसरं काही टाकायचं नसेल तर तुम्ही 1 उकडलेलं रताळं टाकू शकता। आता हे पहा, दूध थोडंसं आटल्यानंतर आपण खजूर ॲड केली आहे। खजूर थोडीशी शिजली दुधामध्ये तर त्याचा अजून छान टेस्ट येते आणि आपल्या खीरीची पौष्टिकता थोडीशी वाढते, अजून छान खीर तयार होते। खजूर टाकल्यानंतर 5 मिनिटं छान शिजून घेतलं आहे। हे पहा, आता अगदी घट्ट अशी रबडी तयार झालेली आहे। आता या स्टेजला आपण साखर टाकून घेऊया। रताळे आधीच गोडसर असतात आणि आपण खजूरही टाकलेत, त्यामुळे मी अर्धी वाटी साखर टाकली अर्धा लिटर दुधामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले होते तेही टाकू
अगदी पौष्टिक आणि झटपट होणारे असे आपण उपवासाचे 2 पदार्थ तयार केले आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सलाही तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू.